मॅम आपण किती छान क्रिसमसच्या याच्यामध्ये सिक्रेट सांताचं हे केलं ना, किती मजा आली. खरं आहे. आणि या सगळ्यांमध्ये क्रिसमस न्यू इयर वाईब्स मुळे असं वाटतच नाही की त्यातून बाहेर यावं. हो ना मॅम, त्या वाईफ जातच नाही क्रिसमसच्या. पण मॅम आता मेजर कंट्रीज आपला इंडेक्स पण जवळ आलाय ना, म्हणजे ऍप्लिकेशनच्या डेडलाईन पण जवळ येत आहेत. अहो मॅम नका टेन्शन घेऊ. आय नो की आता आपण म्हणता शेवटी फॉल इंटेक आपला इम्पॉर्टंट असतो. बट वी नीड नॉट वरी, कारण ठीक आहे युएस कॅनडा सारख्या कंट्रीजच्या ज्या टॉपच्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या डेडलाईन्स आहेत अप्रोचिंग. पण आपल्यासाठी प्लस पॉईंट हा आहे की जर्मनीच्या ज्या टॉपच्या आहेत मेजरली टी9 युनिव्हर्सिटीज वगैरे त्यांच्या त्या डेडलाईन्स मी ऐकल्यात की मार्च पर्यंत आहेत फॉल इंटेकच्या. बरोबर आहे ना? येस, मार्चला खूप साऱ्या युनिव्हर्सिटीच्या डेडलाईन आहे. त्यांनी एक्सटेंड फ्रॉम एप्रिल टिल जून पर्यंत, लास्ट जून पर्यंत आहेत आपल्याकडे. ओके ओके. सो म्हणजे मग आपण म्हणू शकतो म्हणजे आपल्यासाठी तो इंटेक अजून फुल फ्लेज ओपन आहे पूर्णपणे. राईट, दॅट्स ग्रेट. आणि पण मॅम मला एक त्याच्यात प्रश्न आहे की आता ज्या स्टुडंटने IELTS वगैरे अजून दिलेलं नाहीये, मग त्यांचं कसं, म्हणजे त्यांनी आता प्रोसेस लगेच स्टार्ट करायला पाहिजे की काय? त्यांनी प्रोसेस लगेच स्टार्ट करायला पाहिजे, ते हायली रेकमेंडेड. बट IELTS एक्झाम अगदी त्यांनी फेब्रुवारी एंड किंवा मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये घेतलं तरी चालणार आहे. ओके. सो दे स्टील हॅव अ टाइम. राईट, म्हणजे इनफॅक्ट वी कॅन से की म्हणजे आता पण आमच्याकडे जो स्टुडंट झाले, कारण आपल्याकडे प्लस पॉईंट काय, आपल्या जर्मनीचा जाणारा सगळा क्राऊड हा खूप असा टॉप अकॅडमिक प्रोफाईल वाला आहे. म्हणजे मोस्टली सगळे TU9 किंवा ट्युशन वेवर्स वगैरे असे स्टुडंट्सच असतात. तर मग आपण आरामात त्यांना सांगू शकतो की आता पण ते आले, भलेही त्यांनी IELTS ची एक्झाम थोडी फेब्रुवारी एंड मार्चला दिली, बट इफ दे आर स्टार्टिंग द प्रोसेस राईट नाव तर इझिली दे कॅन टार्गेट गोइंग फॉर द टॉप युनिव्हर्सिटीज फॉर ऑक्टोबर 26. एक्झॅक्टली. आणि याच्यामध्ये APS आता लवकर येत आहे, तर त्यामुळे अजून एक चांगली संधी आहे त्यांना आता या पॉइंटला एनरोल करून प्रोसेस स्टार्ट करण्याची. ओके ओके फाईन. सो आय थिंक की म्हणजे 2026 इंटेक वी कॅन हॅव अ बेटर नंबर. येस, इट विल बी अ ग्रेट. अच्छा, मी असं काहीतरी ऐकते 2026 इंटेक. नक्की कुठल्या कंट्री बद्दल तुमचं डिस्कशन झालं? आम्ही आता ऍक्च्युली जर्मनी बद्दल बोलतोय. ओके. अरे हा, मी आताच ऐकलं होतं काहीतरी 40+ स्टुडंट आपल्याकडे ह्या इंटेकसाठी आहेत. बापरे, मस्त मस्त मॅम. ह्यावेळेस तर चांगलं आपण 2026 तर एकदम चांगलं होणार आहे. जर्मनीसाठी एक्सपेक्ट करू शकतो यावर्षी. दॅट्स ट्रू. होपिंग दॅट 2026 will be a very great year Yes, for us. yes. And a very rocking year particularly for Germany. जर्मनी, राईट खूप जास्त एकदम भारी होईल. म्हणजे 40+ नाव तर जस्ट इमॅजिन वी आर जस्ट एंटरिंग द सीझन. किती मोठा नंबर असेल तो. सुपर एक्सायटेड फॉर इट. सुपर एक्साइटेड. Wishing you all a very happy and prosperous New Year 2026.